परमपूज्य सद्गुरू श्री लक्ष्मीकांत महाराज यांचे चरित्रामृत. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. कर्पूरगौरा श्री गुरुराया आनंदाचे निधान. बोधामृत पडता कानी सुख वाटे अपार. तेने मग धन्य धन्य वाटतसे जीवासी. म्हणून वाटे भक्तासी भावा संवाद तुमच्याशी. त्या संवादाची गोडी अमिट रूप राहतसे. शारदाश्रमाचा महिमा सर्व दूर पसरू लागला. नाना प्रकारांच्या भक्तांचा मेळा होतसे आश्रमासी. न केवळ मराठवाडा खानदेश विदर्भाचा गाडा. कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या वाटा येऊ लागल्या आश्रमी. गुजरात आणि मध्य प्रदेश उत्तर भारत दक्षिणेतही शिष्यवर्ग पसरला. भक्तीचा हा दीपस्तंभ तिमिरहारी दुरितांचे निश्चयांचा महामेरू. शिष्य भक्तांचा आधारू. अखंड जागृत राहतसे भगवान शिवशंकरा समान. प्राशिले ज्याने जीवनाचे कालकूट ते पचवून दिले अमृत. काय महिमा वर्णावा. तीव्र आणि कठोर वैराग्य मोह पाशरहित जीवन. फळतर्पणाचे दीर्घ आचरण तेने देही तेजस्विता. परा पश्चंती मध्यमी मुखे वैखरी सिद्ध झाली. म्हणून मुखीचे तुमच्या बोल श्रवणे सार्थक होतसे. जरी नव्हते प्रवचन व्याख्यान सभास्थानीही नव्हता संचार. तरी आपले नावे ऐकून दीन आर्तांची लागे रीघ. ऐशा या तृषार्तांना शांत करी आपुली वाणी. दुःखी कष्टी पीडितांना त्रिविध तापाने गांजलेल्यांना पतित पातकी जनांना तुम्ही जाहला आधारवड. दर्शने तुमच्या मरगळ त्यांची पळून जात असे दूर दूर. आनंद सागरा हा प्रसाद नवजीवन देई भक्तांना. श्रद्धा जीवनी वाढवावी. पांडित्याची हाव त्यागावी. सहनशक्ती वाढवावी. तो उतरे मग कसोटीला. हीच असते आपुली शिकवणी जी असे स्व आचरणाची. म्हणून त्यागिले बाह्यावडंबर आत आणि बाहेर. सरळ निर्मळ जीवन अशा या आश्रमाचे व्यवस्थापन कालिदासा हाती सोपविले. अल्पावधीच कालिदास जाहले निष्णात आयोजनात. वाहिले जीवन त्यांनी सेवा करण्यासाठी महाराजांची. सावलीप्रमाणे निशिदिनी उभे राहे सर्वथा आश्रमी. भक्तांचा राबता दिवसेंदिवस वाढू लागला. त्यांच्या सर्व कार्यक्रमांचे सर्व आयोजन कालिदास. अंगी व्यवहार चातुर्य दूरदृष्टी विलक्षण. असाध्य ते साध्यतेने होतसे. सेवाव्रत हे कठोर अतिकष्ट त्यांनी आचरिले. होता वरदहस्त महाराजांचा. म्हणून कठीण प्रसंगी सुद्धा मार्ग त्यांना गवसत असे. सुखदुःख भयक्रोध असती मनुष्य जीवनात. गुरुकृपा जोवर त्यांचेवर काळ न घाले कधी घाला. म्हणून निर्वैधपणे आश्रमाचा वारू दौडे. पाऊल पुन्हा त्यांच्या उमटे. आश्चर्यजनक रीतीने रात्रंदिवस कष्ट करी. सुखदुःखाची पर्वा न करी मानापमान साहोन. सेवा अर्पी गुरुचरणी. थोरले बंधू अंबादास स्वभावे सोज्वळ भंगड. वृत्तीनेही अति सरळ पूजा करीत असे दोन्ही मंदिरी. भक्तांच्या पूजा अभिषेक नवस सायास नैवेद्य अंबादास करीत असे. दैनंदिन सप्तशतीचा पाठ त्यांच्या करवी होत असे. असा हा शारदाश्रम श्रद्धा भक्तीचे आश्रयस्थान. जणू बहरला वसंत ऋतू कैवल्याचे चांदणे घेऊन. आनंदाश्रमी या वर्षत असे. या आनंदाला लागली नजर मग काळाची. आश्विन शुद्ध प्रतिपदेसी
दिनांक 25 सप्टेंबर 1995 साली शारदीय नवरात्राचा झाला होता प्रारंभ. 98 वर्ष वयाचे महाराज कुणाच्याही आधाराशिवाय चालू फिरू शकत होते. आपल्या आराध्य देवतेच्या कुलधर्म-कुलाचारासाठी तपस्वी महाराजांची झाली होती सिद्धता. याही वयात त्यांची पूजा अर्चा खंडित झाली नव्हती कधी. म्हणत असत, अरे हे अशी धाराव्रत आहे. जोवर काया मने शक्य आहे तोवर यथाशक्ती मीही सेवा करीन. आई माझा प्राण, आई माझा श्वास. तो न व्हावा अवरुद्ध. पुढे मर्जी आईची. ललिता पंचमीचे दिवशी बैसले महाराज आईपुढे. प्रहर उलटून गेला, सूर्य अस्ताचलासी आला, तरीही महाराज गाभाऱ्यातून बाहेर का नाही आलेत. कालिदासा लागली चिंता, जाऊन गाभाऱ्यात बघता आडवे तिडवे महाराज पडलेले बघितले त्यांनी. काळजात झाले धस्स. झटकन त्यांच्या जवळी जाऊन हाकारुनी विचारिले, काय झाले हो तुम्हासी? विवळत होते महाराज, म्हणे गड्या घसरून पडलो आत, शुद्ध माझी हरपली, जीवघेणी कळ निघाली, उठता येईना मला आता, मोडले होत कटीचे हाड, तेने वेदना होत असह्य. कसे बसे त्यांना, बसते केले कालिदासाने, विचारले कुठे लागले का? अति कष्ट सोसणारे महाराज म्हणाले, काही नाही गड्या, घसरून पडलो जोरदार, तंगडे मुरगळले माझे, त्यामुळे उठता येईना. आणखी दोघांना मग बोलावून घेतले महाराजांना मग उचलून. पलंगी आणून झोपवले त्यांना, कुणी चोळी आयोडेक्स, कुणी तेलाने मॉलिश करी दुखऱ्या जागी त्यांच्या. वेदना होत असह्य. विविध लेपांचा मग भडीमार, लिंबाच्या पाल्याचा प्रयोग, परंतु फरक नव्हता किंचित. झाला शिष्यगण अस्वस्थ. कटीच्या मांडीला जोडणारी असती भंगली होती ते वेळी. झाले 3-4 दिवस घरगुती सर्व उपाय योजून, तरीही आराम त्यांना होत नव्हता मुळीच. दवाखान्यात नेण्याची सर्व सिद्धता मग झाली. महाराजांनी हट्ट धरिला, दसऱ्या झाल्याविना मी नाही जाणार दवाखान्याला. अवस्था अधिक विकल झाली. अशाही अवस्थेत वेदना आपल्या विसरून येणाऱ्या प्रत्येकाशी संवाद त्यांचा सुरू असे. दुखण्याकडे दुर्लक्ष करणे, गांभीर्य त्याचे वाढू न देणे, सर्वांना दिलासा देत जाणे सुरू होते त्यांचे. वज्रनिर्धारी संयमी शक्ती साहत होती अतिवेदना. उजाडली विजयादशमी, म्हणे जावे तुम्ही सीमोल्लंघनासी. उदयिक होईल सीमोल्लंघन माझे. दुसरे दिवशी मग त्यांना आणले पटवर्धन दवाखान्याला. झाले नाही समाधान. मग पाहिले डॉक्टर शेलार. त्यांनी पूर्णपणे तपासून म्हणे पुण्यास संचेती हॉस्पिटलात न्यावे त्यांना तात्काळ. महाराष्ट्र होते सेना भाजपचे राज्य. चंद्रकांत खैरे होती मंत्री त्यात. घेतला होता त्यांनी महाराजांचा उपदेश. वार्ता त्यांनाही समजली. झाले लगेच गुरुचे सेवेस सज्ज. करून फोन संचेती डॉक्टरास. म्हणे माझ्या गुरुच्या उपचारात लावा तुमचे सर्व कौशल्य पणास. पडू नये त्यांना कशाचीही कमी. झाली मग लगेच वाहनांची सोय. महाराजासवे निघाले प्रमुख शिष्यगण. प्रातःकाळी पोचले दवाखान्यात. डॉक्टर संचेतीने सुरू केले त्वरित उपचार. प्राथमिक उपचारानंतर दाखल केले विशेष कक्षात. 92 वर्षाच्या या तपस्व्याला डॉक्टर संचेती विचारती अनेक प्रश्न.
म्हणे करावी लागेल मोठी शस्त्रक्रिया. वयाच्या कारणे त्यांना कितपत झेपेल ही शस्त्रक्रिया. काम मोठे जोखमीचे, कैसे करावे कळेना. महाराज म्हणती डॉक्टरांना, विचार कसला करता आता. तुमचे कौशल्य, माझी इच्छाशक्ती, आई आहे आपुल्या पाठीशी. करा शस्त्रक्रिया निर्धास्त. डॉक्टर झाले आश्चर्यचकित. केला दंडवत महाराजास. म्हणे मग करा आराम काही दिवस. करीन मी शस्त्रक्रिया तदनंतर. रामचंद्र सूत्र. आजूबाई कुळाशी संबंधित. दीनदुःखितांचे तापहारक. सद्गुरू भवरोग हारक. त्यांचेवर कठीण प्रसंग, जो गुदरला तो कथी येला. इति श्री सद्गुरू लक्ष्मीकांत महाराज चरित्र कथामृते. महाराज अस्थिभंग तथा उपचार नाम अष्टदशोऽध्यायः. श्री सद्गुरू लक्ष्मीकांत महाराज चरणार्पणमस्तु. अष्टदशोऽध्याय समाप्तः. लक्ष्मीकांत महाराज की जय.